पॅनमध्ये तूप टाकलं, त्यावर काही शेंगदाणे आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता ते जे तूप शिल्लक राहील त्यामध्येच आपल्याला फोडणी घालायची आहे. हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हा भिजवलेला 1 वाटी साबुदाणा यावर मी घालून छान असा परतून घेतला. त्यानंतर यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट टाकला. त्यानंतर अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला. चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यावी. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी अर्धा बटाटा इथे घातलेला आहे. छान कलर येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि झाकण ठेवलं. मध्ये-मध्ये आपल्याला हलवायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनिट असं झाकण ठेवून लो गॅसवर ही खिचडी मी छान परतून घेतली. आता गॅस बंद केलेला आहे. त्यावर वरून थोडंसं लिंबू पिळलं, थोडी कोथिंबीर आणि हे आपण छान शेंगदाणे वरून आपण जे सुरुवातीला परतून घेतले होते, ते शेंगदाणे टाकले आणि व्यवस्थित असं मिक्स केलं आणि पहा ही नाश्त्यासाठी आपली मस्त अशी ही खिचडी तयार झालेली आहे. खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.